श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी स्त्री अशा 15 सवयी घरात पाळते, 15 नियम पाळते, तिच्या याच सवयी नवऱ्याला श्रीमंत बनवतात. मित्रांनो, जी स्त्री नवऱ्याला घराबाहेर पडताना हळद आणि केशराचा टिळा लावते, त्याच्या कपाळी लावते, त्या स्त्रीचा नवरा श्रीमंत होतो. श्रीमंत होण्याचे योग तयार होतात. मित्रांनो, घरात रोज काम करताना तुमच्याकडून नकळत राग व्यक्त होत असेल, चिडचिड होत असेल, छोट्या छोट्या गोष्टींवर मन अस्वस्थ होत असेल, स्वयंपाक करताना कंटाळा येत असेल किंवा मनात सतत ताण असेल, तर लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टींचा परिणाम फक्त तुमच्यावर नाही, तर तुमच्या घराच्या वातावरणावर, तुमच्या पतीच्या प्रगतीवर, तुमच्या मुलांच्या भवितव्यावर आणि एकूणच घरात येणाऱ्या लक्ष्मीवर होत असतो. कारण स्वयंपाकघर हे फक्त अन्न शिजवण्याचं ठिकाण नसून ते घराचं ऊर्जा केंद्र असतं. तिथून संपूर्ण कुटुंबाचं भाग्य ठरतं आणि म्हणूनच शास्त्रात सांगितलं आहे की जी महिला स्वयंपाकघरात काही ठराविक नियम पाळते, तिच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळतं. घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. आजारपण घराच्या दारापर्यंतही पोहोचत नाही. मित्रांनो, आणि लक्ष्मी त्या घरात स्थिर होते. म्हणून आज मी तुम्हाला असे 15 अत्यंत प्रभावी नियम सांगणार आहे, जे जर महिलांनी मनापासून पाळले तर त्याचा चमत्कारिक परिणाम तुम्हाला काही दिवसातच अनुभवायला मिळेल. नंबर 1. सकाळची सुरुवात लवंगाच्या पाण्याने करा. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा शक्य असेल तेव्हा लवकर उठून एक छोटा तांब्या, त्यात स्वच्छ पाणी घ्यायचं, त्यात 2 ते 3 लवंगा टाकायच्या आणि हे पाणी थोडा वेळ तसंच ठेवायचं. त्यानंतर आंघोळ करून देवपूजा केल्यानंतर, तुळशीची पूजा पूर्ण झाल्यावर, घराच्या उंबरठ्याची पूजा करताना हे लवंगाचं पाणी उंबरठ्यावर हलक्या हाताने शिंपडायचं. कारण लवंगामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची अद्भुत शक्ती असते आणि जेव्हा हे पाणी उंबरठ्यावर शिंपडलं जातं तेव्हा घरात येणारी नकारात्मकता तिथेच थांबते आणि लक्ष्मीला घरात प्रवेश करण्यासाठी मोकळा आणि स्वच्छ मार्ग मिळतो. त्यामुळे चारही दिशांनी पैसा घरात येण्याचे योग तयार होतात. नंबर 2. देवपूजेनंतर कापूर आणि लवंगाचा धूप घरात फिरवणं अनिवार्य आहे. घरामध्ये रोज देवपूजा केलीच पाहिजे, पण फक्त दिवा अगरबत्ती लावून पूजा संपवणं पुरेसं नसतं. देवपूजा पूर्ण झाल्यानंतर एक वाटी घ्या, त्यात कापूर आणि 2 लवंगा जाळा आणि त्याचा धूप संपूर्ण घरात, विशेषतः स्वयंपाकघरात आणि मुख्य दरवाजाजवळ फिरवा. कारण हा धूप घरातील नकारात्मक ऊर्जा जाळून टाकतो आणि घरामध्ये सकारात्मक कंपन निर्माण करतो, ज्याचा परिणाम असा होतो की घरातील प्रत्येक सदस्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू होते आणि अडलेली कामं हळूहळू मार्गी लागतात. नंबर 3. पती जर घराबाहेर पडताना त्याच्या कपाळी हळद आणि केशराचा टिळा. नवरा जेव्हा घरातून कामासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याच्या कपाळावर हळद आणि केशर हे एकत्र मिसळून तयार केलेला टिळा नक्की लावा. कारण हळद आणि केशर हे लक्ष्मी तत्वाचे प्रतीक मानले जातात आणि हा टिळा लावल्यामुळे त्याच्याभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होतं, ज्यामुळे त्याच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. श्रीमंतीचे योग तयार होतात, जास्तीत जास्त पैसा त्याच्याकडे आकर्षित होतो आणि रखडलेली कामं पूर्ण होऊ लागतात. नंबर 4. रोज एक प्रभावी स्तोत्र नक्की म्हणा. सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 5 मिनिटं काढून श्रीसूक्तम किंवा कनकधारा स्तोत्र यापैकी कोणतंही एक स्तोत्र श्रद्धेने म्हणा. कारण ही दोन्ही स्तोत्र लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा घरातील महिला हे स्तोत्र नियमित म्हणते तेव्हा तिच्या पतीच्या करिअरमध्ये अचानक सकारात्मक बदल घडायला सुरुवात होते. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात आणि घरात पैशाचा ओघ वाढतो. नंबर 5. संध्याकाळी घरात वाद, रडारड टाळा.
संध्याकाळी घरात कधीही मोठ्याने ओरडणं, भांडणं, रडणं, चिडचिड करणं टाळा. कारण संध्याकाळची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते आणि या वेळेत जर घरात नकारात्मक भावना असतील तर लक्ष्मी दारातूनच परत जाते आणि मग कितीही उपाय केले तरी त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. म्हणून या चुका अजिबात करू नका. नंबर 6. स्वयंपाक करताना मन शांत ठेवा. स्वयंपाक करताना सतत तक्रार करणं, राग मनात धरून कामं करणं किंवा कोणावर तरी चिडचिड करणं टाळा. कारण अन्नामध्ये त्या भावना उतरतात आणि तेच अन्न जेव्हा कुटुंब खातं तेव्हा त्या नकारात्मकतेचा परिणाम सर्वांवर होतो. म्हणूनच स्वयंपाक करताना मन शांत ठेवा, एखादा मंत्र गुणगुणा किंवा देवाचं नाव घ्या. याने घरात सकारात्मकता वाढते. नंबर 7. स्वयंपाकघरात कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका. घरात कितीही घाई असली तरी स्वयंपाकघरात जाताना हात पूर्ण रिकामे ठेवू नका. एखादी वाटी, पाणी, एखादा भाजीचा तुकडा किंवा मीठ, साखर हातात घेऊनच स्वयंपाकघरात प्रवेश करा. कारण स्वयंपाकघर हे अन्न आणि लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि रिकाम्या हाताने प्रवेश केल्याने घरात पैशाची गळती सुरू होते. तर काहीतरी हातात घेऊन गेल्याने समृद्धी टिकून राहते. नंबर 8. उरलेलं अन्न कधीही रात्रभर उघडं ठेवू नका. स्वयंपाक झाल्यावर उरलेलं अन्न नीट झाकून ठेवा. भांडी उघडी ठेवू नका. कारण उघडं अन्न म्हणजे नकारात्मक शक्तींना आमंत्रण आणि याचा थेट परिणाम घरातील आरोग्यावर आणि पैशांवर होतो. अन्न नीट झाकल्याने घरात स्थिरता येते आणि अनावश्यक खर्च कमी होतो. नंबर 9. स्वयंपाकघरात मीठ कधीही संपू देऊ नका. मीठ हा लक्ष्मीचा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे स्वयंपाकघरात मीठ कधीही पूर्णपणे संपू देऊ नका. मीठ संपणं म्हणजे घरात पैशाची अडचण येण्याचं संकेत मानलं जातं. म्हणून मीठ कमी झालं की लगेच नवीन आणा आणि ते नेहमी स्वच्छ डब्यात ठेवा. नंबर 10. स्वयंपाकघरात झाडू कधीही उभा ठेवू नका. झाडू उभा ठेवणं म्हणजे घरातील सुखसमृद्धीला अडथळा निर्माण करणं असं मानलं जातं. झाडू नेहमी आडवा ठेवावा किंवा ठराविक जागी लपवून ठेवावा. कारण झाडू उभा असेल तर पैसा घरात टिकत नाही आणि खर्च अनावश्यक वाढत जातो. नंबर 11. सकाळी पहिलं काम भांडी आपटत करू नका. सकाळी उठल्यावर भांडी आपटत धुणं किंवा मोठा आवाज करणं टाळा. कारण सकाळची वेळ ही घरासाठी ऊर्जा ठरवणारी असते आणि या वेळेत जर आवाज, गोंधळ असेल तर दिवसभर घरात अस्वस्थता राहते. म्हणून शांतपणे कामं सुरू करा. नंबर 12. स्वयंपाक करताना चपला घालून उभं राहू नका. स्वयंपाकघरात चपला घालून स्वयंपाक करणं शास्त्रात अशुभ मानलं जातं. कारण अन्न हे पवित्र मानलं जातं आणि चपलांमधून नकारात्मकता येते. शक्य असेल तर पाय स्वच्छ करूनच स्वयंपाक करा. याने घरात सकारात्मक कंपनं वाढतात. नंबर 13. स्वयंपाकघरात तुटकी भांडी ठेवू नका. तुटकी, फुटकी किंवा कडेला तडा गेलेली भांडी घरात ठेवल्याने घरातील सुखात तडा जातो असं मानलं जातं. त्यामुळे अशी भांडी ताबडतोब घराबाहेर काढा. याने अडथळे दूर होतात. नंबर 14. गुरुवारी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणं विशेष महत्त्वाचं. गुरुवार हा गुरु आणि लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी स्वयंपाकघर नीट स्वच्छ ठेवा. पिवळ्या रंगाची भाजी किंवा डाळ बनवा. याने घरात स्थिर लक्ष्मी राहते. नंबर 15. अन्न टाकताना मनात कृतज्ञता ठेवा. स्वयंपाक करताना आणि अन्न वाढताना मनात देवाचे आभार माना. कारण कृतज्ञतेने बनवलेले अन्न घरात समाधान, आरोग्य आणि भरभराट घेऊन येतं. जेव्हा घरातील स्त्री स्वतः शांत मनाने घर चालवते, स्वयंपाक करताना देवाचं नाव घेते, बोलण्यात गोडवा ठेवते आणि घराच्या उंबरठ्यापासून स्वयंपाकघरापर्यंत स्वच्छता आणि शिस्त राखते, तेव्हा त्या घरात लक्ष्मी फक्त येत नाही तर ती स्थिर होते. अशा घरात अचानक अनावश्यक खर्च कमी होतो, हातात पैसा टिकतो, कर्जांची चिंता हळूहळू दूर होते
आणि पतीच्या कामात अडथळे कमी होऊन संधी वाढू लागतात. कारण घरातला सकारात्मक आधार त्याला नकळत बळ देत असतो. यावर उपाय केवळ धार्मिक नाही तर जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे, जी घरात शांती, आरोग्य, प्रेम आणि भरभराट घेऊन येते. जर तुम्ही हे नियम मनापासून पाळले तर तुमचं घरसुद्धा नक्कीच प्रगतीच्या दिशेने जाईल आणि लक्ष्मी त्या घरातून कधीही दूर जाणार नाही. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला आवर्जून एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.